नमस्कार. जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. गुरुवारी 14 डिसेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादाशी संबंधित प्रकरणात सर्वेक्षणाची याचिका स्वीकारली आणि ही याचिका स्वीकारत मुसलमान पक्षाला मोठा फटका दिला. सोबतच 15 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि त्यामुळे आता हे सर्वेक्षण होणार असून सर्वोच्च न्यायालयानेही मुसलमान पक्षाची याचिका फेटाळत मोठा फटका दिलेला आहे. मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर वादाशी संबंधित ही मोठी घडामोड 14 डिसेंबर रोजी घडली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी 14 डिसेंबरला मंदिराला लागूनच असलेल्या शाही ईदगाह संकुलाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली. सर्वेक्षणाची मागणी करणारी ही याचिका भगवान श्रीकृष्ण विराजमान आणि इतर 7 वकिलांनी म्हणजेच हरिशंकर जैन, विष्णू शंकर जैन, प्रभा पांडे आणि देवकी नंदन यांच्यामार्फत दाखल केलेली होती. याच मशिदीच्या खाली भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलेला आहे. सोबतच यामध्ये ही मशीद हे हिंदू मंदिर असल्याचं सिद्ध करणारी अनेक चिन्ह असल्याचा दावाही करण्यात आलेला आहे. न्यायालयाने शाही ईदगाह मशिदीचा युक्तिवाद फेटाळलेला आहे आणि मशिदीच्या खांबांच्या पायथ्याशी हिंदू धार्मिक चिन्ह आहेत आणि ती कोरीव कामांमध्ये स्पष्ट दिसत असल्याचं या याचिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. मथुरा म्हणजे हिंदू भक्तांसाठी एक परमपूज्य स्थान. तिथं भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्याचं सर्व हिंदू मानतात आणि याच ठिकाणाला लागून शाही ईदगाह मशीद आहे आणि ही मशीद मंदिर तोडून बांधण्यात आल्याचं यावेळेस याचिकेत सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान या मशिदीचं सर्वेक्षण करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंजूर केली आणि सर्वेक्षणाला परवानगी दिली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात 15 डिसेंबर रोजी सुनावणी पार पडली आणि सर्वेक्षणाचा निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मुसलमानांची याचिका फेटाळलेली आहे. त्यामुळे आता या मशिदीचं सर्वेक्षण होणार आहे. दरम्यान या मशिदीच्या खांबांमध्ये मशिदीच्या पायथ्याशी अनेक हिंदू चिन्ह असल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे. तर श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद हा आजचा नाहीये तर अनेक वर्षांपूर्वीचा आहे. हा वाद नक्की काय आहे हे आपण सविस्तर पाहूयात. मथुरेमध्ये असलेलं कटरा केशव देव परिसराला हिंदूंचं आराध्य दैवत श्रीकृष्णाचं जन्मस्थळ मानलं जातं. या ठिकाणी श्रीकृष्णाचं मंदिर तयार केलेलं आहे. तसंच या मंदिराला लागूनच शाही ईदगाह मशीद आहे. मंदिर तोडून त्या ठिकाणी मशीद तयार केल्याचा हिंदूंचा दावा आहे. तर मुसलमान पक्ष हा दावा फेटाळतो. श्रीकृष्ण जन्मस्थळ सेवा संघ आणि शाही ईदगाह मशीद ट्रस्ट यांच्यामध्ये 1968 साली एक करार झाला होता. या कराराअंतर्गत ही जमीन 2 विभागांमध्ये विभागली गेली. पण सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये या कराराला अवैध ठरवलं गेलं. हा संपूर्ण वाद सुरू झाला 1968च्या करारापासूनच. या करारान्वये यात श्रीकृष्ण जन्मस्थळ सेवा संघ आणि शाही मशीद ईदगाह ट्रस्टनं जमिनीचा वाद मिटवण्याचा एक प्रयत्न केला होता. मंदिर आणि मशिदीच्या जमिनीच्या संदर्भात यांनी हा करार केलेला होता. मात्र संपूर्ण मालकी हक्क नक्की कुणाला याचा तोडगा या करारातून निघाला नाही आणि मंदिर किंवा मशिदीपैकी आधी नक्की कशाची निर्मिती झाली याबाबतचा वाद अजूनही सुरू आहे.
तर आता शाही ईदगाह मशिदीचं सुद्धा सर्वेक्षण होणार आहे आणि या सर्वेक्षणानुसार नक्की काय बाहेर पडणारे इथे हिंदूंची काही धर्मचिन्ह आहेत का आणि ही मशीद मंदिर तोडूनच निर्माण केली होती का याचं सर्वेक्षण केलं जाणार आहे। मुसलमान पक्षानं या संदर्भात याचिका केली होती, मात्र ती याचिका आता फेटाळलेली आहे आणि हिंदूंची याचिका मान्य करण्यात आलेली आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयानं 14 डिसेंबर रोजी शाही ईदगाह मशीद वादाशी संबंधित ही महत्त्वाची याचिका स्वीकारली आणि लागोलाग 15 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याला नकार दिला आणि त्यामुळेच या न्यायालयाने मुसलमान पक्षाची याचिका फेटाळत सर्वेक्षणाला परवानगी दिलेली आहे। मथुरा हे सर्व हिंदूंसाठी अतिशय महत्त्वाचं असं स्थळ आहे। या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला। श्रीकृष्णाचा जन्म हा बंदिवासात झाला होता आणि त्यानंतर श्रीकृष्णाचे वडील वसुदेव यांनी सुरक्षितरित्या श्रीकृष्णाला पोहोचवलं होतं नदीपार आणि याच ठिकाणी श्रीकृष्णाचं मंदिर आणि त्याच्या अगदी बाजूला शाही ईदगाह मशीद आहे आणि या मंदिराशी हिंदूंच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत। दरम्यान ज्या पद्धतीने अयोध्येमध्ये आता रामजन्मभूमी निर्माण झालेली आहे, रामजन्मभूमीवर श्रीरामांचं मंदिर आता उभं राहणार आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा इथे श्रीकृष्णांचं भव्य मंदिर व्हावं अशी आशा आणि अशी इच्छा सर्व हिंदूंकडून व्यक्त केली जाते। दरम्यान यामागे काही चूक नसल्याचं हिंदू पक्षकारांकडून सारखं सांगण्यात आलेलं आहे, कारण की या ठिकाणी मुसलमान शासकांनी अतिक्रमण करून मंदिराचा काही भाग पाडला आणि त्या ठिकाणी मस्जिद उभारली असा दावा केलेला आहे आणि या मस्जिदीच्या पायथ्याशी आणि खांबांवर अनेक हिंदू प्रतीकं आहेत, अनेक हिंदू चिन्ह आहेत आणि याच संदर्भात सर्वेक्षण करा अशी कित्येक वर्षांची मागणी हिंदूंची होती आणि आता ही मागणी अलाहाबाद उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केलेली आहे। आता भारतीय पुरातत्व विभागातर्फे इथं सर्वेक्षण करण्यात येईल आणि या सर्वेक्षणानंतर जो काही निकाल हाती लागेल त्यामधून काय होतं हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। जयम विशेषमध्ये आणखी एका विषयासंदर्भात माहिती घ्यायची आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर।